नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत ढेमशाची भाजी. तर इकडे मी ढेमशे घेतले आहेत. तर आता हे स्वच्छ धुवून बारीक कट करून घेणार आहे. हे बघा, व्यवस्थित कट करून स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता हे साईडला ठेवून घेऊ. इकडे हरभऱ्याची डाळ घेतली, ती पण स्वच्छ धुवून घेतली आहे. तर आता कुकरमध्ये टाकून घेऊ आपण. डाळ टाकून घेतली कुकरमध्ये. मी डाळमध्ये बनवणार आहे. तुमच्या इकडे तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता पाणी टाकून घेऊ. शिजवून घेणार आहे आता मी. आपण आता चेक करून बघू की आपली शिजली का भाजी. हे बघा, आता काढून घेते मी. ही बघा, डाळ पण व्यवस्थित शिजली, बघू शकतात. कुकर ठेवून घेतला आहे. कुकर गरम झाला आहे. तेल टाकून घेते मी. आज आपण कुकरमध्येच बनवणार आहोत भाजी. तेल टाकून घेतलं आहे. आता गरम होऊ देऊ तेल. तेल गरम झालं आहे. जिरे टाकून घेते. टोमॅटो पण टाकून घेते. टोमॅटो टाकून घेतला आहे. मसाले टाकून घेऊ आपण. लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला, हळद, सर्व मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आता शिजवून घेतलेली भाजी पण टाकून घेते. चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेते. आता फक्त 1 ते 2च सिटी काढून घेणार आहे मी. आता कुकर खोलून बघू आपण, भाजी शिजली का आपली. ही बघा, भाजी तयार आहे. वरतून कोथिंबीर टाकून घेते. आता भांड्यात काढून घेते मी. ही बघा, आपली भाजी बनवून तयार आहे, बघू शकतात. तुम्ही पण या पद्धतीने ना एकदा ही भाजी बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.